पुण्याचं नाव काढलं ना, की लोकांना आठवतो शनिवारवाडा, दगडूशेठ आणि सदाशिव पेठेतल्या पुणेरी पाट्या. पण खवय्यांसाठी पुण्याची ओळख काही वेगळीच आहे. अस्सल पुण्यात आल्यावर तुम्ही जर तांबडा पांढरा रस्सा चाखला नसेल ना, तर तुमचा पुणे दौरा म्हणजे कोरी पाटी. आज आपण अशाच काही खानावळी बघणार आहोत, जिथे फक्त जेवण मिळत नाही, तर तिकडे मिळतो तृप्तीचा ढेकर. तर चला मग सुरू करूया पुण्याच्या नॉनव्हेजचा प्रवास. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. आज सर्वात आधी आपण आलोय साईनाथ खानावळीत. अलका टॉकीज जवळची ही जागा म्हणजे खवय्यांसाठी मंदिरच आहे. इथला काळा मसाला म्हणजे निव्वळ जादूच. मंडळी, इथे जर तुम्ही मटण थाळी मागवली ना, तर तो मटण सुक्का आणि सोबत मिळणारी गरमागरम बाजरीची भाकरी. बस. तिथून बाहेर पडताना माणूस म्हणतो, विषय हार्ड आहे. इथं मटण इतकं मऊ शिजलेलं असतं ना, की हातात घेतल्यावर ते आपोआप सुटतं. आणि हो, इथला खिमा ट्राय करायला विसरू नका. आता थोडं शहराच्या बाहेर जाऊया. खेड शिवापूरच्या दिशेला. तिथं बोर्ड दिसतो, हॉटेल जगदंब. लोक इथे लांबून-लांबून फक्त जेवायला येतात का? कारण इथला अळणी भात आणि मटण थाळी. इथल्या मटणाची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. चुलीवरचं जेवण कसं असतं, ते तुम्हाला इथे कळेल. रांगा कितीही मोठ्या असल्या तरी इथल्या एका घासासाठी वेटिंग करणं सुद्धा सत्कारणी लागतं. शहरात परत आल्यावर सुरवेज आणि मिलन खानावळ ही नावं विसरून चालणार नाही. सुरवेजमध्ये तुम्हाला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा कॉम्बो मिळेल. मटण खरडा ही यांची स्पेशालिटी आणि मिलन खानावळ. इथे गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की आपण आपल्या घरच्या पंक्तीत बसलोय. इथे जो रस्सा मिळतो ना, तो पिऊन घाम सुटला नाही ना, तर समजा चवीत काहीतरी कमतरता आहे. पण मिलनमध्ये तसं कधीच होत नाही. तर मंडळी, ही होती पुण्यातली माझी टॉप लिस्ट. पण पुणे मोठं आहे. गल्लीबोळात अजून कितीतरी हिडन जेम्स असतील. तुमच्या आवडीची खानावळ कोणती? जिथे गेल्यावर तुम्हाला घरची आठवण येते किंवा जिथला रस्सा बेमिसाल आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नॉनव्हेज प्रेमी मित्रांना शेअर करा आणि आपल्या सावली कट्टा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका चविष्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.